अनिश्चित दिवाळी नगर परिषदेच्या स्वच्छता कामगार महिलांसोबत अहमदपूर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मार्गदर्शक महात्मा गांधी महाविद्यालयाच्या डॉक्टर राजश्री जाधव जगताप यांच्या संकल्पनेतून नगर परिषदेतील 31 स्वच्छता महिला कामगारांना साडी, चोळी व दिवाळीच्या फराळाची भेट देऊन त्यांनी वर्षभर केलेल्या कामाची कृतज्ञता व्यक्त केली। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष अश्विनीताई कासनाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून अहमदपूर पोलीस स्टेशनच्या जाधव, डॉक्टर ललिता किनगावकर, अंजली वाघंबर, पूजा गायकवाड, रत्नकर नळेगावकर, डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, ओमभाऊ पुणे, यादव जगताप सर हे उपस्थित होते। अहमदपूर शहरात स्वच्छता ठेवण्यामध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलांचा मोठा सिंहाचा वाटा असून त्यांचेही आरोग्याची काळजी घेतली पाहिजे। आपण दिवाळी तर प्रत्येक जण साजरी करत असतो, पण उन्हाळा पावसाळा 12ही महिने आपल्या आरोग्याची काळजी न करता पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी स्वच्छतेचे काम करणाऱ्या अशा कामगार कष्ट करणाऱ्या महिलांसोबत दिवाळी साजरी करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य समजून दिवाळीची भेट म्हणून त्यांचा सन्मान केला। माणूस पैशाने नाही तरी मनाने मोठा झाला पाहिजे। त्यांची क्षमता आहे, त्यांच्या मनात दानत्व निर्माण झाली पाहिजे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम सतत राबवले जातात आणि तेच कार्यक्रम प्रेरणादायी ठरत असतात। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघराज गायकवाड तर आभार मुख्याध्यापक विलास चापोलीकर यांनी केले। यावेळी चंद्रशेखर भालेराव, NM क्षीरसागर, पत्रकार अजय भालेराव, धम्मा ढवळे, बालाजी कासले, दिलीप ढवळे, विशाल कदम, राजपाल ढवळे, दीपक शिंदे आदींची उपस्थिती होती। रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज, अहमदपूर, लातूर। पाठीमागं जाधव मॅडमांनी सरांनी सांगितलं की आपल्याला फक्त छोट्याखानी कार्यक्रम घ्यायचा। मॅडम कार्यक्रम घ्यायचा तर आपण चांगला घेऊ, त्याचा कार्यक्रम घ्यायचा उद्देश सर कुठलाही कार्यक्रम घ्या आपण समाजापर्यंत गेला पाहिजे, लोकांपर्यंत गेला पाहिजे। त्याचं कारण एकमेव आपला मोठेपणा करण्यासाठी नाही तर लोकांना प्रेरणा मिळण्यासाठी आहे की आपल्याकडे भरपूर काही देण्यासारखं आहे, पण एखादा आपण कार्यक्रम घेऊ शकतो आणि कुणालाही मदत करू शकतो। हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे, त्याच्यासाठी थोडा अठास केला आणि छोट्याखानी कार्यक्रम होता। यांचा सुद्धा वेळ घेतला, त्याबद्दल क्षमा व्यक्त करतो आणि आपण सर्वांना या व्यासपीठावरच्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की आपण यांचा साडी, चोळी आणि फराळाचं देऊन आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा। शौर्याचा कुठेतरी एक नावलौकिक आनंद त्याच्यामध्ये झाला पाहिजे, एवढाच उद्देश या ठिकाणी माझा होता। महोत्सव मी एकट्याने म्हणजे आज लोकांनी किंवा सगळ्यांनी साजरा करावा। आणि एक विषय सांगते, एक बकेटभर कचरा जेव्हा आम्ही गाडीमध्ये टाकतो तेव्हा नाकाला पदर धरून टाकतो, वरणी धरून टाकतो सर। तर ह्या अशा एवढ्या घाणीतला कचरा ह्या महिला एवढा विचार करतात। आता मी तर सांगते, त्या ताई कुठे गेल्या माहीत नाही, त्या मी माझ्या गेटजवळ मी कचऱ्याचं बकेट करून ठेवते आणि मी नोकरीला जाते तर त्यामधलं बकेट सुद्धा त्या गाडीमध्ये टाकतात। खूप म्हणजे त्या आमची दिवाळी आमच्यासाठीच आहे असं नाही, तर कुठंतरी सर खूप म्हणजे हे करतात त्या, म्हणजे कुठंतरी एक धार्मिक सामाजिक दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, सर्वांनी साजरी करावी।